थँक्यू. पहिली गोष्ट तर तुझ्या फिल्मसाठी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. तर पहिलं क्वेश्चन असं आहे की फिल्मबद्दल काय सांगते, नक्की स्टोरी काय आहे, कसं ऑडियन्स एन्जॉय करते. ओके. तर सगळ्यांनी ट्रेलर पाहिलायच आहे आणि ट्रेलरमध्ये एक लव्ह स्टोरी दिसते आहे सगळ्यांना आणि काही फनी एलिमेंट्स पण दिसतात. तर एकंदरीत मला वाटतं की एक प्रेमाच्या भावना ज्या असतात पहिल्या प्रेमाच्या त्या फिल्ममध्ये कुठंतरी व्यक्त झालेल्या दिसतात आणि बरेच लोकांना असं वाटू शकतं की बाबा हे कॉमनच आहे प्रत्येकाचं प्रेम, पण तेच मी थोडं वेगळ्या पद्धतीने एक सिम्पली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे म्हणाल तर की एक 9वीतला जो मुलगा असतो त्यांच्या वर्गात एक शिक्षिका असते इंग्लिशची, ती खूप अशी मारणारी असते. तर तिच्या जागी एक नवीन शिक्षिका येते जी कॉन्व्हेंट स्कूलला शिकवायला असते आणि ती एकदम अशी इंग्लिश आणि पूर्ण तिचं ती साडी वेअर करून ती येते अशी गोरी गोमटी आणि सगळी शाळा तिच्या प्रेमात पडते. त्याच वेळेस असं होतं की त्याचा जो मोठा भाऊ असतो त्याच्या आयुष्यात पण एक मुलगी येते आणि तिचे वडील खूप स्ट्रिक्ट असतात, त्यामुळं त्याला थोडं जड जातं तिला पाठवायला आणि तिला ते आवडत असतं की वडील स्ट्रिक्टच, थोडक्यात ती पण स्ट्रिक्टच आहे खूप. आणि ॲट दॅट टाईम की त्यांचे जे वडील असतात तेही एका जुन्या मैत्रिणीच्या प्रेमात पडतात जी वाड्यामध्ये राहायला येते आणि ह्या सगळ्यांची एक केमिस्ट्री बनते. पुढे काय होतं, कोणाचं सक्सेस होतं, कोणाचं फेलियर होतं आणि हे सगळ्यांचं मिश्रण म्हणून इलू इलू एक फिल्म आहे. मध्ये 90sची स्टोरी खूप अशी दाखवली जाणार आहे असं सांगू शकता. ट्रेलरमधून पण दिसतंय. तर 90sची स्टोरीज आत्ता ट्रेंडमध्ये आहे खूप, म्हणजे याबद्दल काय सांगणार, 90s आत्ता का, 90sचं काळ आता का? ॲक्च्युली मी ठरवलेलंच आहे, म्हणजे मला जुन्याच फिल्म पाहायला आवडतात. म्हणजे जुन्या म्हणजे असं नाही की जुन्याच फिल्म आवडतात, नवीन फिल्म पाहतोच मी, पण करण्यासाठी मला असं वाटतं की ते जुन्या काळ पाहायला लोकांना आवडतो. कारण त्यावेळेस आपण पत्र वगैरे लिहायचो, म्हणजे आपल्याला जे आठवतं जे लोक सांगतात की पत्र लिहायचो, मग ते पत्र 2-3 दिवसांनी पोहोचायचं, मोबाईल नव्हता, एक एक्साइटमेंट असायची एक मैत्रीमध्ये म्हणा किंवा घरच्यांमध्ये, एक प्रत्येकाला आपण नाही का एक भेटण्याची उत्सुकता असायची आणि ती कुठंतरी आता कमी झालेली आहे आणि ते दिवसच वेगळे होते. म्हणजे असं ते शब्दामध्ये नाही सांगू शकत, त्यासाठी एक फिल्ममध्येच छोटे छोटे आपण इन्सिडन्स घेऊन ते बनवलेलं आहे. आता ह्याच्यात एक उदाहरण मी सांगतो माझं, की त्या दिवशी एक 4-5 वर्षापूर्वी एक म्हणजे 10वीची कंपास पेटी माझ्या मित्रांनी मला आणून दिली, जी माझी कंपास पेटी होती आणि ती मित्रांनी आणून दिली. तर असा विषय झाला की ती ओपन केली मी, त्याच्यामध्ये असं टाईम टेबल होतं, पहिला तास मराठी, दुसरा इतिहास आणि मग मधली सुट्टी वगैरे. आणि तर वास आला ना ती कंपास पेटी खोलल्यावर, जुनं, माझी 10वी 2010लाच झाली, पण एक जुन्या आठवणींमध्ये रमायला आपल्याला आवडतं, प्रत्येकाला आवडतं आणि एक नॉस्टॅल्जिक भावना असते मनामध्ये प्रत्येकाला जुन्या आठवणीत. आणि ह्या सिनेमामध्ये असं आहे की प्रेम तर आहेच, कॉमेडी आहे, म्हणजे कुठे बोर नाही होत आपण आणि नकळत तुमच्या भूतकाळात घेऊन जातो. तर ते बघायला असं एक म्हणतो ना आपण, एक हॅपीनेस देतो, एक मनाला एक आपण म्हणतो ना गुदगुली होते ना अशी मनातनं उकळ्या फुटणं, तर ते तसं होतं फिल्म पाहताना. असं एकदमच हसू नाहीत हा 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 क्या क्या नाही का, असं एकदम गालातल्या गालात माणूस हसेल असा आहे सिनेमा. शाळेतल्या काळात मुलांना क्रश असतात टीचर्सवरती, तुमचा असं कधी क्रश होता टीचरवर आणि तुम्ही कधी असं विचार केला तर सांगून मी त्यांना? नाही, खरं तर शाळेच्या काळात म्हणजे सगळ्यांचं टीचरवर क्रश असतं, कारण सुरुवातीला टीचरच नाही का असतात जवळच्या वाटायला लागतात वगैरे. मलाही क्रश होतं पण कधी बोलून नाही दाखवलं. मला दुसऱ्याही मुलीवर क्रश होतं, तिलाही नाही बोलून दाखवलं, पण काही जण बोलतात, काही जण व्यक्त होत नाही, त्यासाठीच हा सिनेमा बनवला, व्यक्त व्हायला. या फिल्ममध्ये गमती जमती, शाळेची मजा, हे सगळं तर आहेच, पण या फिल्ममधून अजून काय संदेश मिळेल ऑडियन्सला की ते प्रेरित होतील? हां, संदेश तर ऑडियन्सला मिळेल की म्हणजे प्रेम हे एका बाजूने हे होतं की बाबा मला समजा आवडते आणि ही पूर्ण फिल्म दाखवली आहे मी, ती एक जो मुलांचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू असतो मुलींबद्दल वगैरे, तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी फिल्म दाखवलेली आहे. आणि मुलींच्याही काही भावना असतात की बाबा कधी कधी वन साईडच होऊ शकत नाही किंवा
होऊ पण शकतं असं वेगवेगळं एक. आणि आपण शिक्षिकेवर ज्यावेळेस प्रेम करतो एखादा मुलगा, तर ते काय होईल, ते आवडेल का लोकांना, किंवा ते दाखवायचं कसं. कारण आजकाल ही सत्य परिस्थिती, जो को बोलतो की मला शिक्षिकेवर क्रश झालेला आहे आणि त्याच्यावर फिल्म बनवली की थोडा विषय थोडा वेगळ्या वळणावर जातो. यार शिक्षिकेवर प्रेम ह्यांनी असं का दाखवलं वगैरे. पण ज्या पद्धतीने मी दाखवलं आहे ना, मला नाही वाटत की त्यावेळेस फिल्म पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की हे खरंच नाही का ह्यांनी वेगळ्या पद्धतीने काही दाखवले, म्हणजे एकदमच वल्गर किंवा अशा पद्धतीने. ते जे इतकं क्लीन आणि प्युअर दाखवलं आहे ना, हा ॲक्च्युली प्रेम नाही आहे ते शिक्षिकेवर, त्याचं कदाचित ॲट्रॅक्शन, मला वाटतं ते की ॲट्रॅक्शन असतं. आणि मग तीच आपल्याला जवळची वाटायला लागते, तिनेच आपल्याला ते सगळी पुस्तकं स्टाफ रूममध्ये न्यायला लावावीत, तिनेच आपल्याला काम सांगावं त्या शिक्षिकेने, ते असं वाटायला लागतं. तर ती भावना कुठेतरी एक लेवलला मोठी होते आणि त्याचं रूपांतर प्रेमात होतं आणि पुढे काय होतं हे फिल्ममध्ये पाहायला मिळेल. थँक्यू सो मच दादा, खूप मजा आली तुझ्यासोबत. थँक्यू. हां, आता एलीचं मराठी पहिल्यांदा असलं तरी मला वाटतं ती खूप म्हणजे हुशार आहे. ती हे खूप भारी करते, काय म्हणतात त्याला, एक आपण विचार करतो ना, ग्रास्पिंग पॉवर, ती ग्रास्पिंग पॉवर तिची खूप चांगली आहे. आणि मी ज्यावेळेस एलीला भेटलो, आणि ॲक्च्युली ती हिंदी बोलतेच, आणि हिंदी बोलल्यामुळं मला असं वाटलं की ती मराठी पण ती सहज बोलू शकते, म्हणजे की असे खूप प्रॉब्लेमॅटिक वाटलं नाही. आणि केदार सर म्हणून एक टीचर होते, ते तिला मराठी शिकवत होते. आणि माझं एलीचं जाऊ दे, म्हणजे एली तर आहेच, पण बाकीच्या बाबतीत पण डिरेक्शन पहिल्यांदा होतं, त्यामुळं मला प्रेशर तर होतंच, पण सगळ्या कलाकारांनी साथ दिली. आणि एलीनी म्हणजे खूपच व्यवस्थित सगळे डायलॉग जे मराठीमध्ये बोलले, तिला आता मराठी सगळं कळतं. आणि तिचे जे प्रोनाऊन्सिएशन आहेत मराठीचे, ते पण एकदम उत्तम असे आहेत की तुम्हाला ते ट्रेलरमध्ये पण पाहिले असतील, आणि फिल्ममध्ये अजून खूप खूप डायलॉग आपल्याला पाहायला मिळतील. तर मला असं वाटतं की तिने खूप मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे मला थोडं कमी काम करायला लागलं तिच्यासाठी. येस येस येस, हां, एडिटर पण आहेत आपल्यासोबत, या एडिटर्स आहेत. आता खरं तर परत या हां, नाही, खरं तर विषय असा आहे की ही फिल्म 3 वर्षापूर्वी मी शूट केली, आणि फिल्म शूट केल्यानंतर जवळपास मी एक 7-8 वेळा रिशूट केली फिल्म, म्हणजे काही सीन्स मला आवडले नाही. तर आम्ही एडिटिंग टेबलला, म्हणजे एक 70% फिल्म ही एडिटिंग टेबलला कंप्लीट झालेली आहे, त्यामुळे एडिटरचं हे खूप मोठं श्रेय या फिल्मसाठी. आणि आम्ही एडिटिंग करताना काही सीन्स लिहिलेत, एडिटर सरांनी पण काही सीन सांगितले, आम्ही रायटर्सला बोलून सीन लिहिले, आणि ह्याच्यात खूप काही अनुभव आहेत, तर सर सांगतीलच. नाही, खरंच एकतर मजा आली या फिल्मला एडिट करताना. काय झालं ना, आमच्याकडे जेव्हा बसलो दोघं एडिट करायला, तर आम्ही खूप बारीक गोष्ट बघत चाललो होतो. आणि एकतर विषय इतका सेन्सिटिव्ह होता, त्यामुळे कुठला शॉट किती ठेवावा आणि किती नाही, म्हणजे काही ठिकाणी नॉस्टॅल्जिया देणं पण गरजेचं होतं, आणि काही ठिकाणी ती डेलिकसी पण, म्हणजे ते डेलिकेट गोष्टी सांभाळणं फार गरजेचं होतं, की ते थोडंसं काय म्हणता ना, आपल्या चुकीच्या दिशेला जाता कामा नये. कारण टीचर स्टुडंट ह्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, तर ते कुठेच त्या वळणाकडे जाता कामा नये, म्हणजे ती पवित्रता पण आपल्याला त्यामध्ये मेंटेन करायची आहे. ह्या हिशोबाने आम्ही ते एडिट करत गेलो. आणि एक 90sचा काळ होता, मी पण 90sमध्ये जगलो आहे, हा पण 90sमध्ये जगला आहे. सो आमच्या खूप कॉमन गोष्टी होत्या की अरे हां, ही गोष्ट करताना आपल्याला तेव्हा किती मजा यायची, किंवा हे आपण कसं तेव्हा एन्जॉय करायचो. मग आम्ही त्या गोष्टी, चला इकडे हे समजा कमी पडतंय, तर आपण एक काम करूयात, आपण एक छोटासा सीन करूया तिकडे. मग आम्ही परत म्हणजे रायटरना रिक्वेस्ट करायचो, आणि परत आपले, आणि मिलिंद सुरे म्हणून कॅरेक्टर आहे जे श्रीकांत यादव सरांनी प्ले केलंय, तर त्याच्यामध्ये आम्हाला एडिटिंग करताना खूप मजा यायला लागली. म्हणजे
सगळे असे वाटायचे की हे कधी येत आहेत. म्हणजे खरं बी फ्रँक सांगायचं म्हटलं तर हे कधी येतात आहेत असं प्रत्येकाला होणार आहे, ह्या कपलचं काहीतरी दाखवा. तर अशासाठी आम्ही एक नवीन सीन परत डिझाईन केला ह्या फिल्मसाठी आणि तो इतका भारी झाला म्हणजे ते फिल्ममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. कॅरम खेळताना सीन आहे, त्यावेळेस जुन्या काळात सगळे रात्री अंगणामध्ये कॅरम वगैरे खेळायचे, पूर्ण चाळ जमलेली असायची आणि ते पूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. मस्त सीन. हो हो, म्हणजे हे असे काही हे पॅचवर्क्स आहेत बरं का. हे बरंच ह्याच्यामध्ये असं आहे ना की सुचलंय चला आता थोडासा ब्रेक घेऊयात, लिहूयात आणि परत शूट करूयात. हे असं आम्ही मजा करत, म्हणजे असं करता करता आम्ही 9 शेड्यूल केले. अशी पिक्चर करत नाहीत. पिक्चरला आधी स्क्रिप्ट असते, मग शूट होतं. आमचं शूट व्हायचं, एडिटला परत स्क्रिप्ट व्हायची, परत शूट करायचं, एडिटला स्क्रिप्ट व्हायची, वेळ वाकळत आणि हे खरंच नकळत घडत गेले. हो, आम्ही इतके व्हर्जन्स बनवले ती फिल्म. आम्ही इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने क्लायमॅक्स पण आम्ही क्लायमॅक्सचे भरपूर व्हर्जन आहेत आमच्याकडे. फिल्मच्या सुरुवातीचे पण भरपूर व्हर्जन्स आहेत आमच्याकडे, की आपण फिल्म ह्या पॉईंटला सुरू करून बघूयात, त्या पॉईंटला सुरू करून बघूयात, हे गाणं काढूयात, ते गाणं टाकूयात किंवा गाण्यापासून सुरू करूयात, असं भरपूर काय काय करून बघितलंय. आणि तेव्हा जाऊन ही फिल्म आम्ही एक फायनली लॉक केली आहे, जेव्हा आम्ही सॅटिस्फाय झालो या गोष्टीवर. तर आमची फिल्म इलू इलू 1998 31 जानेवारीला रिलीज होत आहे. तर सर्व प्रेक्षकांनी प्लीज 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 थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघावी. प्लीज प्लीज हम रिक्वेस्ट कर रहे हैं आपको, प्लीज. रिव्ह्यू दे.